लाडक्या बहिणींसाठी 3,600 कोटी रुपये DBTवरती पाठवण्यात आले आणि जून हप्त्याचे जे काही पैसे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आजची लाडक्या बहिणींसाठी। बघा बहिणींनो, 3,600 कोटी रुपये जे आहेत हे DBTवरती पाठवण्यात आले। DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता जे पण योजनेचे पैसे येतात ते DBT मार्फत तुम्हाला पैसे मिळत असतात आणि 3,600 कोटी रुपये मुख्यमंत्री साहेबांनी DBTवरती पाठवले आणि DBTवरती पाठवताच तुमच्या खात्यात जून हप्त्याचे जे काही पैसे आहेत, तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, ते 1,500 रुपये प्रत्येक बहिणीला आले, थेट खात्यामध्ये जमा झाले। आता तुम्हाला हे पैसे तर आले, मग आता तुम्हाला जुलै हप्ता पण येणे सुरू झाले। जुलै हप्ता हे बघा, तुम्हाला 3,600 कोटी जे आहेत ते जून हप्त्याचे मिळाले, परत पुन्हा एवढेच पैसे आता तुम्हाला जुलै महिन्याचे पण पैसे येणे सुरू झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, जुलै महिन्याचे जे काही 1,500 रुपये आहेत जुलैचे, तर जुलै महिन्याचे जे 1,500 रुपये आहेत ते पण खात्यामध्ये आले। तर बघा, तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले असतील आणि जरी जुलै महिन्याचे पैसे अजून आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। जुलै महिन्याचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले, त्याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व सांगतो तुम्हाला या संदर्भात माहिती। तर लाडक्या बहिणींनो, जून पैसे तुमच्या खात्यात आलेले आहेत। अजूनपर्यंत जूनचे पण पैसे जरी तुमच्या खात्यात आले नसतील तर बघा, चेक करा, पटकन चेक करा। मोबाईलचे SMS चेक करा, कारण सर्व लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत। जून हप्ता तर आला, मग आता जून हप्ता आला, मग आता जुलै हप्त्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींना मिळत आहेत। जुलैचे किती पैसे तुम्हाला मिळत आहे? 1,500 रुपये मिळत आहे आणि हे दोन्ही हप्ते सुरू झाले। हे बघा, तुम्हाला मी इथे क्लिअर करून सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती मिळणार आहे। हे बघा, तर तुम्हाला जून प्लस, हे बघा, जून प्लस जुलै हे जे 2 हप्त्याचे पैसे आहेत, 2 महिन्याचे पैसे आहेत, जून आणि जुलै, 1,500 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात या जुलै महिन्यात 3,000 रुपये आले। चेक करा, ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करायचं आहे आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नो टाईप करा, कारण जून हप्त्याचे जे पैसे आहेत हे बघा, जून हप्त्याचे 1,500 रुपये सर्वांना आलेले आहेत। जून हप्त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। तुमच्या खात्यात पण जून हप्त्याचे 1,500 रुपये आलेले आहेत, तुम्ही चेक करा। हो, कदाचित काही बहिणी बाकी असतील ज्यांना जून महिन्याचे 1,500 रुपये अजून आले नसतील, तर त्यांना पण ते पैसे येऊन जातील, काही टेन्शन घेऊ नका। आणि त्यासोबत आता तुम्हाला जुलैचे पण 1,500 रुपये येणे सुरू झाले, त्याबद्दलच आपण सर्व माहिती जाणून घेऊया। हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठा निर्णय घेतला। मुख्यमंत्री साहेबांनी असा निर्णय घेतला की बघा, 3,600 कोटी रुपये जे आहेत, 3,600 कोटी रुपये, तर एवढे पैसे जे आहेत हे जून हप्त्याचे पैसे आहेत। तर जून हप्त्यासाठी 3,600 कोटी रुपये हे DBTवरती पाठवले आणि DBTने थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले खात्यात। तर 3,600 कोटी रुपये हे थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि सर्व बहिणींना पैसे आता मिळालेले आहेत। सर्व बहिणी वाट बघत होत्या, पैसे आज येतील, उद्या येतील, परंतु पैसे काही खात्यामध्ये जमा होतच नव्हते, त्यामुळे सर्वजण टेन्शन घेत होते, पैसे येतील की नाही, मग किती वेळ लागेल, किती टाईम लागेल। अखेर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि सर्वांना जून हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत। तुम्हाला जुलैचे पैसे जरी आले नसतील तर व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगतो मी। लाडक्या बहिणींना तुम्हाला बघा, जूनचे तर पैसे मिळाले, जून महिन्याचे तुम्हाला 1,500 रुपये मिळाले, बरोबर। आता हे जून महिन्याचे तुम्हाला 1,500 मिळाले। आता तुम्ही सर्वजण जुलैच्या पैशांची वाट बघत आहात, जुलैचे पैसे कधी येतील। हे बघा बहिणींनो, जुलैचे पैसे जे आहेत, जुलैचे पैसे पण तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहेत आणि हे सुरू झाले का, मग याबद्दल काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या। हे बघा, जुलै महिन्याचे जे काही 1,500 रुपये आहेत ते अजून सुरू झालेले नाहीत आणि एक अपेक्षित माहिती मी तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका। जुलै महिन्याचे पैसे जरी खात्यामध्ये अजूनपर्यंत आले नसतील, कारण जून महिन्याचे आता नुकतेच तुम्हाला 1,500 रुपये मिळालेले आहेत, लगेच तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे येतील असं नाही। जुलै महिन्याचे जे काही पैसे तुम्हाला 20 जुलैपर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील जुलै महिन्याचे, ओके।
20 जुलैपर्यंत तुमच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे येतील. परंतु जून महिन्याचे पैसे येऊन गेलेले आहेत. जरी तुमच्या खात्यात अजूनपर्यंत जून महिन्याचे 1500 रुपये आले नसतील तर थोडी वाट बघा. आणि जरी नाही चालले असतील तर तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक नसेल किंवा तुम्ही अपात्र असाल. अपात्रतेचे कारण तुम्हाला माहीतच आहे. तुमचं आधार कार्ड एकतर बँकेशी लिंक नसेल, नाहीतर मग तुम्ही अपात्र असाल. या गोष्टी बघा पहिले. नाहीतर मग अपात्र असाल तर त्यांना तर लाभ बंद करण्यात आलेला आहे, ते तुम्हाला माहीतच आहे. ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना तर 500 रुपयेच मिळत आहे लाडकी बहिणी योजनेचे. आता काही बहिणींना 500 रुपयेच का मिळत आहे त्याबद्दल पण जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, तर राज्यात नमो शेतकरी नावाची योजना आहे. शेतकरी बंधू नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि काही बहिणींना नमो शेतकरी योजनेचा पण लाभ मिळतो. नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगताय. आता बघा माहिती. तर नमो शेतकरी योजनेमार्फत बघा 2-2 हजार रुपयाचा तो हप्ता असतो. आणि काही बहिणींना नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळतो. म्हणजे वर्षाला नमो शेतकरीचे पैसे मिळतात बहिणींना 6,000 आणि PM किसानचे मिळतात केंद्राचे 6,000 रुपये. 6,000 आणि 6,000 किती झाले? 12,000 रुपये मिळतात. तर मग इथे बघा महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना पैसे मिळतात. म्हणजे यामुळे नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे 6,000 रुपये म्हणजे वर्षाला 12,000 रुपये काही बहिणींना मिळतात या योजनेमार्फत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमार्फत या बहिणींना फक्त 500 रुपये येत आहेत असा निर्णय झालेला आहे. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला एखाद्या योजनेपासून 1,000 रुपये मिळत असतील. आता 12,000 रुपये या दोन्ही योजनेचे तुम्हाला मिळतात 6,000 रुपये बरोबर. म्हणजे मग आपण एका महिन्याचे जरी पकडलं तर एका महिन्याचे मग 1,000 रुपये होतात. ते मग 1,000 रुपये जरी तुम्हाला ऑलरेडी एखाद्या योजनेमार्फत मिळत आहेत तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये मिळतील असा निर्णय पहिलेपासूनच घेण्यात आलेला आहे. त्यामुळे काही बहिणींना 500 रुपये आलेले आहेत आणि काही बहिणींना जास्त पैसे आलेले आहेत म्हणजे 1,500 रुपये आलेले आहेत जे आहे ती. आणि काही बहिणींना 500 रुपये मिळत आहे आणि काही बहिणींना 1,500 रुपये मिळत आहे. आलं तुमच्या लक्षात? तर अशी ही माहिती होती. तुमच्या लक्षात हे आलं असेल 500 रुपये का मिळत आहे आणि 1,500 रुपये का मिळत आहे हे देखील सॉल्व झालं. जो काही तुमच्या मनात प्रश्न होता तो प्रश्न पण आता मिटला असेल तुमच्या मनातून. आलं लक्षात? कारण ऑलरेडी तुम्हाला बाकीच्या योजनेमार्फत 1,000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला 500 रुपये मिळतील. आलं लक्षात? चला आता महत्त्वाची माहिती समजून घ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात. अजून हे बघा, आता जून महिन्याचे सर्वांना पैसे मिळालेले आहेत. सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या कारण पैसे थेट खात्यामध्ये आलेले आहेत. मग त्यानंतर लगेच जुलै महिन्याचे पैसे येतील असं नाही, त्यासाठी थोडं वेट लागेल. तुम्हाला सांगितलंच मी जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला जवळपास 20 जुलैपर्यंत मिळू शकतात बहिणींनो. परंतु जून महिन्याचे पैसे सर्वांना आलेले आहेत. सर्व खात्यात सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत. सर्व जिल्ह्यात जे आहे पैसे आलेले आहेत जिल्ह्यात. तर तुम्हाला पण पैसे आले असतील चेक करून घ्या. सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत. राज्यातील ही सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये या योजनेमार्फत मिळतात. आता एक महत्त्वाचा तुमचा प्रश्न असेल, त्या प्रश्नासंदर्भात पण मी तुम्हाला उत्तर देऊन देतो. 2100 रुपये कधी मिळतील हा तुमचा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. आणि सर्व लाडक्या बहिणी या संदर्भातच विचारत असतात की आम्हाला आता तर 1,500 रुपये मिळत आहेत परंतु घोषणा झालेली आहे आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. मग आता हे 2100 रुपये कोणत्या तारखेपासून मिळणार आहेत हा एक महत्त्वाचा सवाल आहे. याबद्दल पण माहिती आलेली आहे आणि ती माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ती माहिती दिलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की जे काही 2100 रुपये आहेत ते आता सध्या तरी आम्ही देऊ नाही शकत. आता तुम्हाला 1,500 रुपये येत आहेत परंतु पुढे चालून जशी जशी राज्याची परिस्थिती सुधरेल आणि हळूहळूपणे सर्व राज्याची परिस्थिती पण सुधरत आहे आणि पुढे चालून आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. म्हणजे पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. आणि बघा महायुती सरकार असं सरकार आहे जे बोलतं ते करून दाखवतं. लाडकी बहीण योजना आणली आणि सर्व बहिणींना पैसे मिळतील आणि थेट पैसे पण आले 1,500 रुपये त्यावेळी जुलै 2024 पासून जेव्हा योजना सुरू झाली तेव्हापासून. म्हणजे जे बोलतात ते करून दाखवतात असे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे
2100 रुपये पण तुम्हाला पुढे चालून होतीलच, 1500चे 2100 रुपये तुम्हाला मिळतील. परंतु आता सध्या तर ते पॉसिबल नसेल, तर पुढे चालून 100% तुम्हाला मिळणार आहेत 2100 रुपये. आलं लक्षात? चला ठीक आहे, आपण सर्व माहिती बघितली, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली, तसेच नेटपणे संपूर्ण अपडेट देखील समजून सांगितलं. चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.